लग्न मंडपात जे काही घडलंय त्यानंतर मला तरी वाटत नाही की श्रेयस तुझ्याबरोबर म्हणजे तुम्ही दोघं प्रवेश माझा जास्त त्रास होईल तो एकटीने गृहप्रवेश करू काय का जाईल ना सगळी परिस्थिती एक मिनिट अरविंद, या रीती पाळण्याच्या अट्टहासापायी श्रेयसचं मन दुखावलं जातं. आपण आधी श्रेयसच्या मनाचा आणि त्याच्या सुखाचा विचार करायला हवा. स्वतः इतक्या त्रासात असून सुद्धा आमच्या घरच्यांचा इतका विचार करतो. तुम्ही असं बाहेर उभं राहिलेलं श्रेयसला आवडणार नाही आहे. मला असं वाटतं की आधी त्याच्या मनाचा विचार झाला हवा. त्याला काय आवडतं काय नाही याचा विचार करायला हवा. हिला यायचं असेल तर ती येईलच नाही. म्हणजे मला ताराची काळजी आहे, पण मला श्रेयसची काळजी जास्त आहे. कारण त्याची अवस्था फार वाईट आहे. पण नव्या नवरीला असं ताटकळत बाहेर उभं ठेवून मी आत नाही येऊ शकत. आजी प्लीज आज प्लीज तुम्ही माझ्या पाठीशी आहात यातच समाधानी आहे. आणि थकला असाल ना तुम्ही बाबा प्लीज तुम्ही तरी सांगा प्लीज. मला हे अजिबात आवडलेलं नाही. घरच्या लक्ष्मीचं स्वागत आहे. येईल आजी. लक्ष्मीच्या पावलांनीच या घरातली. आनंदाने भरून टाकून लक्ष्मीच्या पावलांनी कसं? श्रेयस भाऊजींच्या सुखाला सुरुंग लावत चोरांच्या पावलांनी येते. श्रेयस भाऊजीने हे लग्न नाकारलंय ना, तरी इथेच आली. श्रावणी गप्प बस. बाबा श्रेयस ते लग्न नाकारलंय पण ताराला रितसर इथं राहण्याची परवानगी दिली त्याने. दर्शन करणं ही आपली जबाबदारी आहे ना. बाबा कोणत्या नात्याने सून? श्रेयस भाऊजी तिला जर बायको मानत नसतील तर मग आपण सून मानण्याचा प्रश्नच नाही येत ना. आणि म्हणे लक्ष्मीच्या पावलांनी येते. तिची इच्छा आहे ना लक्ष्मीच्या पावलाने गृहप्रवेश करण्याची. लक्ष्मीच्या पावलानेच गृहप्रवेश. मला तुझ्याकडे या समजूतदारपणाची अपेक्षा होती. माझी नाचून लक्ष्मीच्या पावलानेच गृहप्रवेश करणार. श्रेयस भाऊजी अक्षय काचांचा गालीचा अंतरप्रेस माझ्यासाठी. माझ्या पायानं नाही काळजाला जखमी करणारे त्या काचा. हरकत नाही, फुल समजून चालेल मी त्यावर. आली पुढे आली 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 पास. काय राव घरात यायचं ना ये. पण दोन अटी आहेत माझ्या. तू या घरात येतेस पण माझ्या आयुष्यात नाही. माझ्या पर्सनल स्पेस मध्ये माझ्या रूम मध्ये येण्याची हिंमत करायची नाही. बाहेर वरांड्यात झोपायचं. ऊन वारा पाऊस कुठल्याही परिस्थितीत बदल होणार नाही यात. कबूल असेल तरच पाऊल उचल.
विचार करते काय करू, आणि ठरवलं मनाशी की आता हे पाऊल उचलायचंच आहे. आणि पाऊल चालू रिव्हर्स स्लोली उचललं, सुहाना उचललं, ढकललं ते. होल्ड, शॉप, काचांचे तुकडे सगळं वाक्य गेलं. अजून काचा, होल्ड. पहिलं पाऊल टाकलं, उजव्या पायाला काचा, होल्ड. दोन्ही पावलं ठेवली तिथे, दोन्ही पावलं ठेवली, दुसरं पाऊल पण ठेव तिथे, होल्ड. खाली उभा, म्हणून स्वच्छ असलं की कितीही अशुभ करायचा प्रयत्न केला ना तरी ते शुभच घडतं. माझ्या सोनेचं इतकं सत्वशील आहे, तिच्या रक्ताच्या थेंबांनी त्या तांदळाची अक्षर झाली आणि लक्ष्मीच्या पावलांनी ती घरात आली. मदत करायला पुढे आली साजी. मदत करायला पुढे आली साजी. आजी, आजी, डॅड, मामा, आत्या, या फसव्या मुलीला मदत करण्याची, आधार देण्याची काही गरज नाही. मला आवडणार नाही. काय ओके.